नमस्कार मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या आपल्या प्लॅटफॉर्मवर सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग आहे आणि या विभागाअंतर्गत नुकताच एक जीआर प्रसिद्ध झालेला आहे। आपल्याला माहित आहे, सार्वजनिक आरोग्य विभाग हा ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांच्या आरोग्य दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा असा विभाग आहे आणि या विभागाने आताच एक 24 जून 2026 रोजी हा एक जीआर प्रसिद्ध केलेला आहे। 24 जून 2026 या जीआर नुसार यांनी काय सांगितलेलं आहे की महाराष्ट्र शासनामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत जेवढ्या आरोग्य संस्था येतात, म्हणजे जिल्हा रुग्णालय, त्यास तालुका लेवलला उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण भागामध्ये ग्रामीण रुग्णालय, ह्या ज्या काही संस्था आहे, ज्या संस्थेचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे 50% किंवा त्याच्यापेक्षा जास्त, त्या विभागामध्ये त्या संस्थेमध्ये 50% किंवा पूर्ण पदभरती निर्माण करण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे आणि त्याच संदर्भात हा आपला जीआर आहे। या जीआर मध्ये सांगितलेलं आहे की हे जे काही आहे 50% किंवा जास्त बांधकाम झालेल्या नवनिर्मित किंवा श्रेणीवर्धित आरोग्य संस्था करता। आता श्रेणीवर्धित आरोग्य संस्था म्हणजे काय? सपोज एखादं ग्रामीण रुग्णालय आहे, ग्रामीण रुग्णालय सुरुवातीला तिथं 30 बेड एवढं त्याचं कॅपॅसिटी होती, 30 बेड पेशंटची कॅपॅसिटी होती। त्यानंतर याचं श्रेणीवर्धन म्हणजे काय झालेलं आहे, इथं 50 बेडची कॅपॅसिटी तयार झालेली आहे आणि यालाच काय म्हणतो आपण, श्रेणीवर्धन असे म्हणतो। आणि श्रेणीवर्धन झाल्यानुसार त्यानंतर त्या बेडच्या प्रपोर्शननुसार तिथे पदभरती ही निर्माण करावी लागते। त्याच संदर्भात हा आपला जीआर आहे आणि हा जीआर एकच इंडिकेट करतो आपल्याला की येणाऱ्या कालावधीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये या विविध पदभरतीच्या जागा निघणार आहे। या जीआर मध्ये आपण बघणार आहोत की प्रामुख्याने कोणकोणते जिल्हे आहे की तिथे पदभरती किंवा आरोग्य संस्था करता निर्माण होऊ शकते। तर हे बघा, सुरुवातीलाच त्यांनी सांगितलेलं आहे की आपल्याला माहित आहे, इथं काय यांनी उल्लेख केलेला आहे की जवळजवळ की 259 एवढ्या आपल्या संस्था आहे। किती? 259 संस्था आहे। या 259 विविध संस्था आहे आणि तेथील बांधकाम हे 50% किंवा त्यापेक्षा जास्त झालेलं आहे। येथील रुग्ण संस्थासाठी आवश्यक पदाच्या आकृतीबंधास उच्चस्तर सचिव समितीने मान्यता दिलेली आहे। यानुसारच हा महाराष्ट्र शासनाचा निर्णय आहे आणि यामध्ये कोणकोणते पद असणार आहे आपण बघणार आहोत। सर्वप्रथम जे आहे जिल्हा ठाणे। आता जिल्हा रुग्णालय ठाणे यामध्ये जवळजवळ जे 336 खाटाची जी कॅपॅसिटी होती त्याचं इन्क्रीमेंट करून त्यांनी किती केलेलं आहे, 500 खाटाचं रूपांतर केलेलं आहे। किती? 300 खाटावरून 500 खाटामध्ये रूपांतर केलेलं आहे आणि या नवीन संस्थेमध्ये साधारणतः इथे दिल्यानुसार हे जे काही विविध पदे आहे, कोणकोणते, वैद्यकीय अधिकारी, त्याच पद्धतीने परिसेविका, त्याच पद्धतीने अधिपरिचय सेविका आणि आपल्या सर्वांचे हे जे काही आहे रक्तपेढी म्हणजे ब्लड बँक टेक्निशियन, एक्स-रे टेक्निशियन, त्याच पद्धतीने प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मसी ऑफिसर आणि हे एवढे पद हे निर्माण केलेले आहे। त्याच पद्धतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशी पदसंस्था पदनिर्मिती करण्यात आलेली आहे। त्यामध्ये सफाई कामगार आहे, शिपाई आहे, सहाय्यक स्वयंसेविका आहे, त्याच पद्धतीने पारेकरी आणि सुरक्षा रक्षक हे सुद्धा पद आहे। जर आपण प्रशासकीय विचार केला तर कार्यालयीन अधीक्षक, वरिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ लिपिक यांची सुद्धा पदे प्रत्येक संस्थेमध्ये निर्माण केलेली आहे। यामध्ये त्यानंतर आपण प्रामुख्याने जिल्हा रुग्णालय बीड, ते इथे सुद्धा आपल्याला दिसून येते की जे सुरुवातीला जिल्हा रुग्णालय 300 खाटाचं होतं त्याचं श्रेणीवर्धन करून इथे 500 खाटांची निर्मिती केली आहे आणि या 500 खाटांमध्ये जे काही विविध पद आहे तर बीडमध्ये सुद्धा सुरुवातीला आपल्याला माहित आहे
जवळजवळ 113 विविध पदे हे शासन भरण्याच्या प्रस्तावीमध्ये आहे। बीड जिल्ह्यामध्ये किती? जवळजवळ 113 विविध पदे हे भरण्याच्या प्रस्तावित मध्ये आहे। त्यानंतर जर आपण विचार केला जिल्हा रुग्णालय अकोला, इथे नवीन 100 खाटांचं रुग्णालय उघडण्यास परवानगी दिलेली आहे। आणि अकोल्याच्या संदर्भात आपण विचार केला वर्ग 1 ते वर्ग 4 एवढी जी कर्मचारी आहे, टोटल जवळपास 94 जवळजवळ 210 एवढी पद हे निर्माण केलेली आहे जिल्हा अकोलासाठी। त्याच पद्धतीने आपण जर विचार केला की जे सामान्य रुग्णालय आंबेगाव पुणे, इथे सुद्धा शासनाने काय केलेलं आहे? श्रेणीवर्धन केलेलं आहे। म्हणजे सुरुवातीला तिथे 100 खाटाचं रुग्णालय होतं, तिथे 200 खाटांची निर्मिती केली आहे। आणि त्या 200 खाटाच्या निर्मिती करता शासनाने जवळजवळ हे ज्या वैद्यकीय अधिकारी, त्याच पद्धतीने नेत्रशल्य चिकित्सक, त्याच पद्धतीने क्षकिरण तंत्रज्ञ, त्याच पद्धतीने वर्ग 4 कर्मचाऱ्यांमध्ये परिसेविका, बालरोग परिसेविका, त्याच पद्धतीने मानसोपचार परिसेविका आणि जे काही अवैद्यकीय कर्मचारी असतात त्यामध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्षकिरण तंत्रज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ, औषध निर्माता, वाहन चालक, रुग्णवाहिका चालक, स्वच्छता निरीक्षक, दूरध्वनी चालक, शेंपी, सुतार आणि वर्ग 4 कर्मचारी हे आहे बाह्यरुग्ण सेवक, अपघात विभाग सेवक, क्षकिरण परिचारक, धोबी, सफाई कामगार असे विविध पदे शासनाने प्रस्तावित केलेली आहे। आणि यामध्ये जवळजवळ 158 पद आंबेगाव या ठिकाणी पद निर्माण केलेली आहे। त्याच पद्धतीने तेथेच ICU म्हणजे अतिदक्षता विभागासाठी सुद्धा जे काही कर्मचारी लागतात त्यांचं सुद्धा शासनाने येथे प्रस्तावित केलेलं आहे। अशा पद्धतीने आंबेगाव येथे नवीन पदभरती येऊ शकते। त्याच पद्धतीने जर विचार केला की खाली सामान्य रुग्णालय इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर, यासाठी सुद्धा 200 खाटावरून 300 खाटाची इथं श्रेणीवर्धन केलेलं आहे। आणि याच्यासाठी सुद्धा शासनाने जवळजवळ साधारणतः विविध विभागांचे मिळून जवळजवळ किती 772 एवढे विविध पदांची निर्मिती करण्याचं ठरवलेलं आहे। त्याच पद्धतीने जर आपण बघितलं संदर्भ सेवा रुग्णालय नाशिक, संदर्भ सेवा इथे 200 खाटाचं हे नवीन निर्माण करायच्या पदाचा तपशील शासनाने दिलेला आहे। यामध्ये सुद्धा आपल्याला जर प्रामुख्याने वर्ग 3 चा जर विचार केला तर यामध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्षकिरण, औषध निर्माता, प्रयोगशाळा सहाय्यक, जनित्र, दूरध्वनी चालक, वाहन चालक, त्याच पद्धतीने शिपाई, माळी आणि असे एकूण 232 वेगवेगळे 232 पद हे शासनाने प्रस्तावित केलेले आहे। आणि यामध्ये जर विचार केला असता तर आता यानंतर आपण बघणार आहोत ग्रामीण रुग्णालय, जिथे जिथे 30 खाटांचं रुग्णालय होतं त्या 30 खाटावरून 50 खाटांचं श्रेणीवर्धन केलेलं आहे। यामध्ये जे आहे उपजिल्हा रुग्णालय अमरावती, चिखली, त्याच पद्धतीने सोयगाव, त्यानंतर आपलं सांगली, त्यानंतर सिंधुदुर्ग आणि जिल्हा संभाजीनगर मधले अजिंठा एवढे उपजिल्हा रुग्णालय आहे। या उपजिल्हा रुग्णालयामध्ये सुद्धा विविध पदांची भरती शासनाने मान्यता दिलेली आहे। त्याच पद्धतीने जिथे 30 खाटावरून डायरेक्ट 100 खाटांचं उपजिल्हा रुग्णालय झालेलं आहे, यामध्ये आपल्याला माहित आहे अकोट, जामखेड उपजिल्हा रुग्णालय जामखेड, त्याच पद्धतीने सुपा, त्यानंतर बार्शी, नंतर घनसावंगी अशा पद्धतीने हे पद निर्माण केलेले आहे। त्यानंतर आपण बघितलं की उपजिल्हा जिथे ऑलरेडी उपजिल्हा रुग्णालय होतं 50 खाटांचं, त्यांच्यावरून 100 खाटांचं जिथे रुग्णालय केलेलं आहे अशा आहे कर्जत आहे, त्यानंतर उपजिल्हा रुग्णालय सिल्लोड आहे, त्यानंतर उपजिल्हा रुग्णालय दौंड, पुसद, सोलापूर आणि अंबड इथे 100 खाटांचं रुग्णालय केलेलं आहे। त्यानंतर जर विचार केला आपण इथे सुद्धा विविध पदभरती ही शासनाने निर्माण केलेली आहे। त्यानंतरचा जर विचार केला आपण तर
स्त्री रुग्णालय सुद्धा नाशिक, संभाजीनगर या ठिकाणी सेपरेट स्त्रियांसाठी स्त्री रुग्णालय प्रस्तावित केलेले आहे। आणि इथे नवीन स्त्री रुग्णालय हिंगोली आणि नाशिक इथे 100 खाटाचं प्रस्तावित आहे। आणि या 100 खाटांच्या रुग्णालयासाठी जी कर्मचारी भरती आहे, जवळजवळ 97 वेगवेगळ्या पदांची कर्मचारी भरती ही निघणार आहे। त्यानंतर स्त्री रुग्णालय ठाणेसाठी सुद्धा सेपरेट विविध जे काही पद आहे त्यामध्ये 51, त्याच पद्धतीने प्रशासकीय 13 आणि असे एकूण 189 पद, एकूण 195 पद इथे भरली जाणार आहे। आणि सर्वात महत्वाची म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथे 400 खाट्यांचं हे आपलं स्त्री रुग्णालय प्रस्तावित आहे। आणि इथे एकूण जर पद भरतीचा विचार केला आपण, एकूण 400 पदांसाठी, इथे 400 पदांसाठी एकूण शासनाच्या विद्यार्थी जे पद आहे ते 350 पद इथे शासन मान्यता मिळालेली आहे। अशा पद्धतीने आपण स्त्री रुग्णालय, त्याच पद्धतीने जे काही ट्रॉमा केअर युनिट आहे 40गाव, त्यानंतर बुलढाणा, त्यानंतर मावळ, त्यानंतर नागपूर, उमरेड आणि कुर्डुवाडी इथे ठिकाणी ट्रॉमा केअर युनिट सुद्धा शासनाने प्रस्तावित केलेले आहे। त्यानंतरचा विचार केला आपण तर जे काही प्राथमिक नवीन ग्रामीण रुग्णालय आहे, नवीन ग्रामीण रुग्णालय कुठे कुठे स्थापन केलेले आहे? धुग्गुस, चंद्रपूर, कोल्हापूर, साखरखेर्डा, कोळगाव, पातूर, चिऊर, कासार, मुल्लेर, त्याच पद्धतीने शिराढोण, शेंदूर, जनाघाट, आसेगाव पूर्णा आणि चांदूरबाग एवढ्या ठिकाणी नवीन ग्रामीण रुग्णालय शासनाने प्रस्तावित केलेलं आहे। त्याच पद्धतीने काही एवढ्या ठिकाणी हे उपजिल्हा रुग्णालय शासनाने निर्माण केलेलं आहे। 158 ठिकाणी उपकेंद्र निर्माण केलेलं आहे। किती? 158। आणि या ठिकाणी जी काही लागणारी कर्मचारी संस्था आहे, कर्मचारी संख्या आहे, ती सुद्धा शासनाने आकृतीबंधात समाविष्ट केलेली आहे। आणि याच्यानुसार आपल्याला माहित आहे त्याच पद्धतीने 38 ठिकाणी नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र शासनाने प्रस्तावित केलेले आहे। आणि या प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जवळजवळ 15 जणांचा स्टाफ शासनाने प्रस्तावित केलेला आहे। अशा एकूण 570 प्राथमिक केंद्र पदभरतीसाठी शासनाने मान्यता दिलेली आहे। अशा पद्धतीने आपल्याला माहित आहे शासन स्तरावर आरोग्य संस्था बळकटी करण्यासाठी शासनाचा जो 5000 पदभरती निर्मितीचा प्रोग्राम आहे येणाऱ्या कालावधीमध्ये शासन राबवू शकतं। या शासनाच्या अंतर्गत आपल्याला दिसून येतं की यामध्ये वर्ग 1 ते वर्ग 4 कर्मचाऱ्यांची पदभरती येणाऱ्या कालावधीमध्ये शासन सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबवू शकते। त्यामुळे आपण सर्वांनी या पदभरतीसाठी योग्य तयारी करा। त्याच पद्धतीने डायरेक्शन अकॅडमीच्या आपल्या संस्थेचे काही ॲप सुद्धा आपल्या इथे उपलब्ध आहे। आमच्या बॅचेस सुरू होणार आहे, त्याचा सुद्धा आपण लाभ घ्यावा। धन्यवाद।